पुढची एक महत्त्वाची बातमी, संजीव नाईक निंबाळकर यांच्या घरावर छापेमारी अजूनही सुरूच असल्याची माहिती मिळते। आयकर विभागाचा जो छापा चालू आहे तो आजही चालू राहणार असल्याचं समजतंय। महत्त्वाची अपडेट आहे, संजीव नाईक निंबाळकर यांच्या घरावर छापेमारी सुरूच आहे। यावर अधिक माहिती येत आहे, आपले प्रतिनिधी सुजित आंबेकर आपल्या सोबत आहेत। सुजित, आजही संजीव निंबाळकर यांच्या घरावर छापेमारी सुरूच असल्याचं कळतंय, नेमकं काय संदर्भात या माहिती आहे? जवळजवळ आता 48 तास उलटून गेलेले आहेत। संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या बरोबर गोविंद मिल्कचे जे 7 संचालक आहेत, या 7ही संचालक म्हणजे फलटण मधले, यांच्या सर्व घरांवरती छापेमारी अजूनही चालू आहे। पुण्यातली छापेमारी आहे ती संपलेली आहे, मात्र फलटण मधली छापेमारी अजून चालू आहे। आणि साधारण ज्यावेळेस ही छापेमारी चालू झाली होती त्यावेळेसच असं सांगण्यात आलेलं होतं साधारण 3 ते 4 दिवस ही चालणार आहे। एखाद्या वेळेस आज रात्री संपतीये का उद्या परत चालू राहते हे आपल्याला आता तरी तुर्तास सांगता येणार नाहीये। मात्र एक नक्की आहे की आयकर विभागाने प्रचंडपणे कसून चौकशी केल्याचे दिसत आहे। दुसऱ्या बाजूला रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी मीडियासमोर येऊन सांगितलेलं आहे की आमचं हे 2 नंबरचं घर नाहीये, त्यांना काहीही वेगळं सापडणार नाहीये। फक्त एकच आहे की आमच्याकडं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जे काही दागदागिने असतील, ज्या काही मूल्यवान गोष्टी आहेत त्याचीच तपासणी त्यांनी केलेली आहे। बाकी वेगळं आमच्या घरामध्ये दुसरं 2 नंबरचं असं काही नाही, अशी प्रतिक्रिया ऑलरेडी रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेली आहे। वैशाली, सुजित, आतापर्यंतच्या तपासणीत काही तपशील काही समोर आलेत? नाही, याच्यामध्ये आयकर विभागाकडनं तर कुठलाच तपशील दिला जात नाहीये। आयकर विभागाचे जे अधिकारी आहेत हे मीडियाशी बोलायला काही तयार नाहीयेत। दुसरी गोष्ट, संजीवराजे निंबाळकर हे फक्त केवळ बाहेर येत आहेत आणि कार्यकर्त्यांना शांत काम करतायत। आणि त्यांना ज्यावेळेस आम्ही विचारलं काय प्रतिक्रिया आहे, संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मीडियाशी बोलण्यास तुर्तास तरी नकार दिलेला आहे। त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की आयकर विभागाने मला या बाबतीत कुठलंही स्टेटमेंट देण्यास बंदी केली। त्यामुळे आता जोपर्यंत ही रेड संपत नाहीये, जोपर्यंत ही आयकर विभागाची कारवाई संपत नाही, तोपर्यंत संजीवराजे निंबाळकर या बाबतीत बोलणार नाहीयेत। ज्यावेळेस ही कारवाई संपूर्णपणे संपेल त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे रामराजे असतील, संजीवराजे असतील आणि रघुनाथराजे असतील हे नक्कीच माध्यमांसमोर येतील आणि आपली भूमिका जाहीर करतील आणि आपण त्याचीच वाट बघूया। नेमकी भूमिका त्यांच्याकडनंच आपल्याला समजेल। नक्कीच, धन्यवाद सुजित, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।